नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा उच्चांकी गाठत असून हवामान विभागाने विविध स्तरांचे अलर्ट जारी केले आहे। राजस्थान पासून दिल्ली पर्यंत आणि महाराष्ट्रातही उन्हाचा तीव्र प्रकोप जाणवू लागलाय। तसेच गेल्या 24 तासांमध्ये देशात तापमान झपाट्याने वाढले असून पश्चिम राजस्थान, कच्छ आणि सौराष्ट्र भागात उष्णतेची लाट तीव्र स्वरूप धारण करत आहे। बाडमेर आणि कांडला येथे कमाल तापमान 45.6 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले। भारतीय हवामान विभागाने या भागांमध्ये रेड अलर्ट घोषित केला असून नागरिकांनी उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी असा इशारा दिलाय। राजस्थान, गुजरात, विदर्भ, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा या भागांमध्ये येत्या काही दिवसात ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे। 7 एप्रिल पासून सुरू झालेली ही लाट 10 एप्रिल पर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे। या कालावधीत तापमान 44 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। 8 आणि 9 एप्रिल साठी ऑरेंज अलर्ट आणि 10 एप्रिल साठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अकोला आणि विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे। विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली भागात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे राज्यावर उष्णतेसोबत गारपीटही धडक देणार आहे। तसेच दुसरीकडे दक्षिण भारत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मात्र पावसाचे वातावरण तयार झाले आहे। केरळ, तमिळनाडू, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।